अनिल देशमुख यांनी फडणवीसांविरोधात आरोपांचा पेनड्राईव्ह समोर आणला आणि त्यानंतर आता त्याला उत्तर म्हणून भाजपनेही देशमुखांचे भ्रष्टाचाराचे पेनड्राईव्ह काढण्याची तयारी केली आहे। देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी केलेल्या अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे तयार असल्याचा दावा भाजपने केलाय। अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातल्या पुराव्याचा पेनड्राईव्ह दाखवल्यानंतर भाजपमधून अनिल देशमुखांवर टीकेची झोड उठली आहे। अनिल देशमुखांवर आरोपांचे एकामागून एक बॉम्ब गोळे टाकले जाऊ लागलेत। अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना पोलीस भरती घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार परिणय फुकेंनी केलाय। अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना अनेकांकडून पैसे उकळले, ते सगळे लोक आता देशमुखांचे वेगवेगळे पेनड्राईव्ह समोर आणतील असा दावा भाजपने केला। बघा, असं आहे की अनेक लोक ज्या लोकांकडनं गृहमंत्री असताना जे पैसे घेतले आहेत ते या संदर्भातले अनेक स्टेटमेंट द्यायला तयार आहेत, पण हा विषय राजकीय होऊ नये म्हणून आम्ही त्यात इतकं लक्ष दिलं नाही। पण ते आता अनेक लोक आता पुढे येतील आणि त्यांच्या विरोधात वेगवेगळे पेनड्राईव्ह आणतील। अनिल देशमुखांच्या आरोपांचा आशिष देशमुखांनीही समाचार घेतला। अनिल देशमुखांना वेगवेगळी फॅशन करण्याची आवड आहे, तसंच त्यांनी आता पेनड्राईव्ह दाखवण्याची फॅशन सुरू केल्याचा टोला आशिष देशमुख यांनी लगावला। अनिल देशमुखांची ओळख महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलरचे शर्ट घालणं, वेगवेगळ्या रंगाचे कुर्ते घालणं, रंगीबिरंगी जॅकेट घालणं, फॅशनेबल असलेले अनिल देशमुख एक फॅशन म्हणून, एक ट्रेंड म्हणून फक्त पेनड्राईव्ह दाखवतायत। अनिल देशमुखांना फडणवीसांविरोधात नागपूरमधून निवडणूक लढवायची इच्छा असावी, त्यातूनच अनिल देशमुख आरोप करून वातावरण निर्मिती करत असावेत असा आरोपही भाजपने केला। नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ अनिल देशमुखांवर आलेली आहे, म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघावर डोळा ठेवून खोटे आरोप देवेंद्र फडणवीसांवर करत आहेत। आरोपांचा हा सिलसिला अनिल देशमुख यांनी सुरू केला होता। आता आरोपांचं हे सत्र किती लांबपर्यंत जातंय याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।